अरे अरे आता करायचं काय? तो गडी गेला असेल. पुन्हा एकदा जाऊन हुडकू. आजूबाजूला कोणाला गावले का बघू. चल चल लवकर चल. काढ गाडी. घे मागं. चल चल लवकर चल. बापू अरे काय आणलंय पोत्यात? चल चल. अरे काय विचारतोय मी? कणस आहे ती मकाची पांढरा त्याच्या रानातली. आणि इकडे मी घरी नेऊन टाकतो तुझ्या. अरे की एवढा अवघडलायला का वजानं? नका कुठं वाजाय नेते की मी. चल हर चल चल. आपल्यातलेच काही गद्दार निघालेत. पोलिसांना फितूर झाल्यात. कळलंच की आज ना उद्या सोडणार नाही एकेकाला. धर्मा द्या पुष्पगुच्छ. माझा चल रे. हो मी काय म्हणतोय. चल लवकर.
चल तुझ्या चल ऐक चल आज चाल हो माझा आधी ऐका तरी चल आज चाल बाबा चल घाबरू नको, तू आमचा माणूस आहेस. नक्की काय झालंय खरं खरं सांग. शिवतारेंकडे पैसे आणायला गेल्यावर दिलीप सरांना कोणाचा तरी 2दा फोन आला होता. हा निघालोय. हे थांब जरा जरा उघडून बघू दे. 1 करोड पहिल्यांदाच बघतोय मी. दुसऱ्याचे पैसे बघण्यात काय मजा आहे. असे पैसे लय बघितलेत मी. मी तर स्वप्नच बघू शकतो बाबा 1 करोडचे. चांगल्या पगाराची नोकरी आहे की मास्तरची. नोकरी अर्ध्या पगारात करतोय मास्तर की. अर्धा पगार? हा मग नोकरी देताना 10 लाख रुपये रोख आणि पुढची 3 वर्ष अर्धा पगार द्यायचं ठरलंय संस्थेला. आता काकासाहेब तर म्हणालेत पुढच्या वर्षापासून करतो पूर्ण पगार म्हणून. बघू काय होईल ते. बर संतोष, काकासाहेबांकडे एवढे विश्वासू कार्य करतेत तरी पण एवढं जोखमीचं काम आपल्याला का सांगितलंय? अहो ते बाळासाहेबांचंच बघा ना. इतके वर्ष कट्टर कार्यकर्ते होतेच की काकासाहेबांचे. आता केलीच ना गद्दारी म्हणून विश्वास असेल आपल्यावर त्यांचा. विश्वास काय नाही. आपण पडलो चाकरी करणारे गुलाम. मनात आणलं तरी आपण गद्दारी करू शकणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. बरं ऐक की, आजपर्यंत संस्थेतल्या मनमानी कारभाराबद्दल कुणासमोर एक चकार शब्द काढला नाही. आज पहिल्यांदा तुझ्यासमोर बोललो. मी काय बोललो ते विसरून जा. अहो सर, तुम्हाला तर एकच काम आहे. माझं बघा ना. माझी नोकरी कारखान्यावर वॉचमनची. मला गाडी पण चालवायला लावतेत आणि बंगल्यावर भांड्यावाली नसली म्हणजे मला भांडी बी घासायला लावतेत. आता ही वेळ आमच्यावर यायला काही वेळ लागणार नाही. आता परवाच नाही का पुतण्याच्या लग्नात आम्हाला वाढपी म्हणून उभं केलं होतं. बर संतोष, एक विचारू का? फक्त संस्थेतल्या लपड्याचं सोडून काय पण विचारा बघा. साहेबांची कोडाळला तुझ्या नावावर जमीन आहे म्हण. सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला थोडं उशिरा कळलं सर. संतोष, ही रक्कम आपण गायब केली तर? कुत्र्यासारखं मारतील साहेब आपल्याला. सापडलो तर मारतील ना. 2 नंबरचा पैसा आहे. पोलिसांना सांगायचा मुद्दाच नाही. एवढा सिरियस होऊ नको. चल. शिवतारेंनी आम्हाला आडमार्गाने जायला सांगितलं बाबा. म्हणून आम्ही गेलेल्या रस्त्यांनी माघारी न येता इस्लामपूरच्या वरच्या अंगाने येत होतो. अचानक पोलिसांची गाडी मागं दिसली. आम्ही घाबरलो. पोलिसांना चकवा देण्यासाठी आम्ही माळेवाडीकडे वळलो. पण पोलीस आमच्या मागच होते. आमचं टेन्शन अजूनच वाढलं बाबा. पोलिसांना दिसायच्या आत दिलीपने पैशाचं पोतं उसात फेकलं. माळेवाड्याला रस्ता इकडूनच जातो का रे? साहेब 1 किलोमीटरवर कॅनल आहे. तिथून डावीकडे वळले की लगेच पुढे माळेवाडी आहे. चल 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 लवकर चल मागे. वळू पटकन चल फास्ट. आम्ही तिथे लगेच गेलो बाबा. पण पैशाचं पोतं गायब झालं होतं. आम्ही लय हुडकलं बाबा. पैशाचं पोतं नाही घावलं. बाबा, संतोषनी सांगितलं तसंच घडलंय सगळं. आज दुपारीच पोलिसांनी पैसे पकडल्याची बातमी बघितली होती मी. पोलिसांना घाबरूनच पैसे फेकले मी. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. पोलिसांनी स्पीडमध्ये पाठलाग केला आणि अडवून फक्त पत्ता विचारला.
काहीतरी गेम आहे यात. अरे पोलिसांनी पकडलं असतं तर आम्ही बघितलं असतं ना. ते काय मला माहित नाही. ते माझे पैसे आणून दे मला. ए टरमळ्या, काय सांगतोय ते कळतंय ना तुला? चल निघ. दिसतंय तेवढं प्रकरण साधं वाटत नाही मला. संतोष, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. त्या दिलीपवर पाळत ठेव. चल निघ. होय बाबा. चंदू, मला त्या दोघांची मिलीभगत वाटती. तू त्यांच्यावर लक्ष ठेव आणि मला रिपोर्ट कर. बाबा, तो जिरापुरे कॉन्ट्रॅक्टर पण पैसे द्यायला काचकूच करत होता. मला तर त्याच्यावरच डाऊट आहे. पैसे त्यानंच गायब केले नसतील कशावरनं. बाळासाहेबांना पण जाऊन मिळाला असेल. आपल्याच दावणीच्या गुरांनी कासरा तोडलाय. ते उधळायच्या आत त्यांच्या नडक्या हाणल्या पाहिजेत. बाबा, ते मस्केवाळवाल्यानं 4.5 लाख रुपये दिलेत. त्याला तर घोडाच लावतो त्या भिकाऱ्याच्या. तो किरडीवाला डोंगऱ्याचा दात्या आला होता घरी. अव जमीन नामाव करून द्या म्हणतो या. तुमच्याच्यानं पैसे फेडणं व्हायचं नाही म्हणला. काय बी करा, पण त्यांचं कर्ज तेवढं फेडून टाका. अहो, पोराचं लग्नाचं वय होत चाललंय या. त्याचं काय बघावं लागेल का नाही आपल्याला. कामना धांद्याचं त्या संग्रामच्या नादानं बोंबलत फिरतंय पोरग. जरा समजून सांगा त्याला. पोरग पाक वाया चाललंय बघा. मी मगाच्यापासून तुम्हाला एवढं जीव तोडून बोलते या. तुम्ही आपलं गपच. अहो, आता बोला काहीतरी. होय, कालवण वाढ. अहो, कवाचंच वाढलंय. ध्यान कुठं आहे तुमचं? ऊसाच्या शेतात सापडलं का? होय, ऊसाच्या शेतात. ऊसाची शेती करण्यात पैसा आहे असं ऐकलं होतं.
तुमच्याकडे बघून अंगावर हात टाकावं असं वाटत नाही. खरं सांगा, कुठं टल्ला मारला? अहो खरंच ऊसाच्या शेतात सापडलं. हे असं माझ्या अंगावर पडलं. भगत, शिरळ बँकेच्या दरोड्याशी यांचा काय संबंध नसेल ना? ह्या यांना मुक्त करा. नाही साहेब, अहो नाही साहेब, अहो मी नाही चोरलं पैसे. अहो माझं ऐकून तरी घ्या. मी चोर नाही, मी नाही चोरलं पैसे. मी नाही चोर. अहो काय झालं? काय झालं? पाणी आणू का? नाही ना ग. अरे काय झालं बाप्पू? केवढे मोठ्याने आराडला? का वाईट सपान बिपान बघितलं तू? नाही, जा झोप. नमस्कार मित्रांनो, कशी वाटली आमची बापूची गोष्ट ही वेब सिरीज? उर्वरित भाग आम्ही लवकरच प्रदर्शित करत आहोत, पण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या SGMF म्युझिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.